भाजपा युतीचे आमदार आणि या राज्यातली जनता खंबीरपणे पाठीशी उभी राहिली, म्हणून तुमचे जे मनसुबे होते या महाराष्ट्राला मागे ढकलण्याचे, या महाराष्ट्राची लूट करण्याचे, हे सगळे मनसुबे आमच्या जनतेने धुळीस मिळवून टाकले आणि म्हणून आम्ही काम करू शकलो. सगळ्या प्रकल्पात खोडा, सगळ्या योजना बंद. देवेंद्रजींनी योजना सुरू केली, या 2.5 वर्षात मागच्या बंद झाल्या योजना. अनेक प्रकल्प, समृद्धी असेल, मेट्रो असेल, पुणे मुंबई असेल, जलयुक्त शिवार असेल, पण आम्ही आल्यानंतर सगळे प्रकल्प सुरू केले, उद्योग वाढू लागले आणि कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी. म्हणाले 1500 रुपयात का होतं? अरे तुम्ही द्यायची संधी होती तेव्हा दिले नाही. 1,500 रुपये वर्षाला, 18,000 रुपये सर्वसामान्य माझ्या भगिनीच्या खात्यात मिळतात. आज तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळालंय. तुमच्या खात्यात जमा झाले पैसे? किती लोकांचे झाले त्यांनी वरती करा हात. अजून ज्यांचे बाकी आहेत त्यांचे पण सगळे होतील, कारण ही योजना बंद होणार नाही. ही योजना चालू राहणार, कारण योजना निवडणुकांसाठी आम्ही नाही केली आहे. या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यात बदल घडला पाहिजे म्हणून केली आहे. तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर फक्त 1,500 वर तुम्हाला आम्ही नाही थांबवणार. 1.5चे 2 होतील, 2चे 2.5 होतील, आणखी ताकद वाढवली 3 होतील. त्याच्याही पुढं झाली ताकद, सरकार हात आकडता नाही घेणार. माझ्या लाडक्या भावांना पण आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली. 6,000, 8,000, 10,000 महिन्याला. देशातलं पहिलं राज्य आपलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजना सुरू करणार. 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी योजना पण वर्षाची आपली आहे. मलेना उच्च शिक्षण, मगाशी कोणीतरी सांगितलं, डॉक्टर, MBBS, इंजिनियर, जे काय बनायचं वकील, त्यासाठी देखील सरकारने खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. हे सरकारचं काम आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. शेतकऱ्याला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब 6,000 रुपये देतात. त्या 6,000त आपल्या राज्य सरकारने 6,000 टाकले. आता 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, शेतकऱ्याने 1 रुपया द्यायचा, बाकी प्रीमियम आम्ही भरायचा. सोयाबीन, कापसाचं जे काय पैसे बाकी होते ते आपण सुरू केले. आणि आता 7.5 HP च्या मोटर पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला. इथं कामगार मंत्री आहेत, ते कामगारांना किट देतात. घरकाम करणाऱ्या माझ्या बहिणींना भांड्यांचा सेट देतात. वेगवेगळ्या योजना, कल्याणकारी योजना, एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना, असं करणारं हे पहिलं सरकार आहे. का? कारण गरिबी आम्ही पाहिली आहे. आज अनेक माझ्या बहिणी म्हणतात, आम्ही जे पैसे मिळाले त्याचं काहीतरी उद्योग केला, काहीतरी आम्ही घरात खरेदी केली. एक माझी लाडकी बहीण आली होती गणपतीत, खास सांगायला, तिनं गणपतीमध्ये आरतीला घुंगरू लागतात ते घेतले 1,500 रुपयामध्ये आणि 10,000ला विकले. 1,500त घेतले, 10,000त विकले. बघा माझ्या लाडक्या बहिणी अर्थव्यवस्था कशी वाढवतात. हेच पैसे मार्केटमध्ये येणार, चलनामध्ये येणार, अर्थव्यवस्था मोठी होणार आणि याचा फायदा राज्याला आणि देशाला होणार. मोदी साहेबांचं $5 ट्रिलियन स्वप्न, आपल्या राज्याचं $1 ट्रिलियन स्वप्न
माझ्या या लाडक्या बहिणी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण आम्ही ठरवलंय फक्त 1,500 18,000वर आम्ही थांबत नाही. माझ्या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही. आणि लाडके भाऊ शिटी वाजवतोय, तुमच्यासाठी पण केलंय. आणि म्हणून तुम्हाला पण तुमच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून आम्ही प्रशिक्षण भत्ता सुरू केलाय. त्याचे फॉर्म भरा. ज्येष्ठांना पण वयोश्री योजना 3,000 रुपये तुमच्या खात्यात डीबीटीने मिळतील. छोटं मोठं काय आपल्याला खरेदी करायचंय त्यासाठी. आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना 60 वर्षाच्या वरचे ज्येष्ठ महिला आणि आमचे ज्येष्ठ बांधव यांच्यासाठी तीर्थदर्शन योजना. इच्छा असली तरी सुद्धा पैसे नसले तर पण देवदर्शन करता येत नाही. मला अभिमान आहे. परवाच्या दिवशी कोल्हापूर मधून अयोध्येला एक ट्रेन सुटली आणि गेले दर्शन करायला अयोध्येला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतले लाभार्थी. मला सांगा, मला पण एवढा विश्वास वाटला नाही. एवढ्या लवकर फास्ट आपल्या ज्या योजना ऍक्टिव्हेट होत आहेत. बाळासाहेब सांगायचे, माझंही मत आहे, कार्यकर्ता घरात नाही, कार्यकर्ता लोकांच्या दारात शोभून दिसतो. आणि म्हणून शासन आपल्या दारी आपण सुरू केलं. 5 कोटी लोकांना लाभ मिळाला. का यापूर्वी पण लाभ होते, लाभार्थी होते, योजना होत्या, परंतु चक्रा मारून माणूस कंटाळून जायचं आणि सोडून द्यायचं. सरकारी काम आणि 6 महिने थांब बोलून काम सोडून द्यायचे. मग आम्ही शासन आपल्या दारी लोकांच्या घरी नेलं. आणि म्हणून घरात बसून कारभार नाही चालताय. शेती करायला गावाला गेलो की माझ्यावर टीका करतात. बोले हेलिकॉप्टरने जातो. मग कसं गाडीने जाऊ? 10 तास लागतील. अरे 8 तास लागतील. 8 तासामध्ये मी 10,000 फायलींवर सह्या करतो. एवढा वेळ माझ्याकडे नाही, तुमच्याकडे होता. कारण तुमचे पाय कधी जमिनीला लागलेच नाही. पण हा मातीतला माणूस आहे एकनाथ शिंदे, हा जमिनीवरचा माणूस आहे. आणि म्हणून गेलो गावी की माझे पाय आपोआप शेताकडे वळतात. का शेतकऱ्याबद्दल अभिमान असावा. का शेतकरी कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतर रोज शिव्याशाप, रोज आरोप, सकाळ उठता बसता जसं मोगलांच्या घोड्यांना सत्ताजी धनाजी दिसायचा तसं यांना एकनाथ शिंदे दिसतो.